नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण पाहणार आहोत उतारा आणि कविता याच्यावरील प्रश्न. उतारा कसा सोडवायचा, कवितेचे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. बघा बघा जर तुम्ही भाषा 1 असा पर्याय निवडला असेल तर भाषा 1चे प्रश्न हे 91 ते 120 असे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतात. ते तर तुम्हाला मेन्शन केलेलं असतं, अजिबात चुकायचं नाही. प्रश्न बघायचे, तुम्ही भाषा कुठली निवडली हे तुम्ही बघायचं आणि मगच प्रश्न सोडवायचे आहेत. बघा, कारण तुम्ही जर भाषा वेगळी निवडली असेल आणि दुसरेच प्रश्न सोडवले तर तुमचे प्रश्न सगळे चुकणार आहेत. त्यामुळे काय नीट बघायचं, भाषा तुम्ही कुठली निवडली आणि प्रश्न कुठले, भाषा 1चे कुठे आहेत, भाषा 2 निवडण्याचे प्रश्न कुठे आहेत हे बघायचे, मगच प्रश्न सोडवायचे आहेत. बघा, इथं अजिबात चुकायचं नाही. बघा, आज आपण उतारा कसा सोडवायचा आणि कविता कशी सोडवायची, याच्यावरचे प्रश्न कसे टॅकल करायचे ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तुम्हाला जास्तीत जास्त ह्या व्हिडिओचा फायदा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ काय करायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बघा, चला आपण आज बघूया उतारा. पहिल्यांदा काय बघायचं आपण, उतारा. चला उतारा बघा. भाषा 1मध्ये पहिल्यांदा काय असतो, 91 ते 120 असे तुमचे प्रश्न भाषामध्ये तुम्हाला मराठीचे सोडवायचे असतात. आपण 91 ते 99 हे एक उतारा असतो आणि एक कविता असते. आणि भाषा ज्यांनी 2 निवडली आहे त्यांच्यासाठी काय असतं, 2 उतारे असतात. ज्यांनी भाषा 1 निवडली त्यांच्यासाठी एक उतारा आणि एक कविता असते. बघा, हा उतारा आहे. बघा, उतारा आहे. उतारा सोडवताना काय करायचं बघा, पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, प्रश्न सगळे नीट व्यवस्थित वाचून ठेवायचे. त्यातले कीवर्ड काय आहेत, एक महत्त्वाचे वर्ड्स काय आहेत ते तुम्ही सगळे प्रश्न काय करायचे, एकदा फास्टमध्ये वाचून घ्यायचे आणि लक्षात घ्यायची प्रश्न काय आहेत, मगच तुम्ही उतारा वाचायला सुरुवात करायची आहे. कारण जर तुम्ही पहिल्यांदा उतारा वाचत बसला ना तर तुम्हाला सगळा उतारा वाचत बसायला लागेल. त्यामुळे जर तुम्हाला प्रश्न आधी माहीत असतील तर तुम्ही पटपट उत्तरं देऊ शकता. आता आपण आधी काय करूया बघा, प्रश्न पटपट वाचून घ्या सगळ्यांनी. बघा, पहिला प्रश्न काय दिला आहे, बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य काय आहे. म्हणजे तुमचा तर ऑफलाईन पेपर आहे, त्यामुळे काय करायचं, प्रश्न आधी वाचून घ्यायची. आणि जर तुम्हाला उत्तर वाचत लगेच प्रश्न सापडले तर तुम्ही तिथे अंडरलाईन करून घेऊ शकता ना उत्तराला, किंवा लगेच त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. त्यामुळे हे एकदम सोपा आणि उतारा सोडवण्याची एकदम फास्ट ट्रिक आहे. बघा बघा दृष्टी सत्य विचारले त्यांनी बाळाच्या लेखकाचे मते, बाळाचा जन्म आल्याबरोबर कसं दिसतं, बाळाचा जन्म झाल्यावरती कसं दिसतं हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कसं दिसतं, मग उत्तर वाचताना तुम्हाला जर ते पॉईंट आला तर तुम्हाला त्याचं उत्तर पटकन समजणार आहे ना. बघा, दुसरे प्रश्न फास्ट बघून घ्या. लेखिकेची मैत्रीण झाडांशी पुढीलपैकी काय करीत नाही विचारले. बघा, पुन्हा काय, व्याकरणाचे प्रश्न तर काय तुम्ही सोडवायचे असतात, त्यामुळे तिथं काय वाचण्याची गरज नाही. बघा, निरागस याचा समर्थन नसलेला शब्द इथं विचारलाय. व्याकरणाचे प्रश्न आपण नंतर बघूया. चला, विरुद्धार्थी शब्द आणि झाड नको असेल तर आदिवासी काय करतात. व्याकरणचे प्रश्न वाचत बसायचं काय प्रश्नच येत नाही तुम्हाला. व्याकरण हे तुमच्या पद्धतीनेच तुम्हाला सोडवावं लागणार आहे. बघा, झाड नको असेल तर आदिवासी काय करतात, हे तीन प्रश्न आपण वाचून घेतलेले आहेत. आता फास्टमध्ये काय करायचा, उतारा पटपट वाचून घ्यायचा. बघा, लग्नानंतर एकदा आईच्या घरी गेले तेव्हा झाड अगदी बेचैन झाल्यासारखी उदास वाटली. त्यांची जणू वाढच खुंटली होती. अशी कंटाळलेली झाडं मी कधीच पाहिली नव्हती. मला पूर्वी कधीतरी वाचलेली एक आदिवासींची कथा आठवली. जंगलात राहणारे एका आदिवासी समाजात एक प्रथा आहे. एखादं झाड त्याला नको असेल तर ते तोडून छाटून नष्ट करत नाहीत. बघा, ते सगळे मिळून रोज त्या नको असलेल्या झाडाजवळ जातात आणि त्याला मनसोक्त शिवीगाळ करतात. बघा, जे महत्त्वाचे पॉईंट आहेत त्याला तुम्ही काय करायचं, लगेच अंडरलाईन, दूषण देतात, शिवीगाळ करतात आणि दूषण देतात. हळूहळू ते झाड आपोआपच सुकून मरून जातं. बघा, सुकून मरून जातं. झाडांना बोलता येत नसलं तरी भाषा समजते. आर्ट ऑफ लिव्हिंग शिकलेली माझी एक मैत्रीण तासनतास झाडांशी बोलते, त्याची चौकशी करते, त्यांना थोपटते, गोंजारते. बघा, आपल्या प्रश्नाचं हितच उत्तर एकदा सापडते. अनेकदा स्वतःचं मन झाडापाशी मोकळंही करते. ती म्हणते, झाडांना कधीच रागवण्याची किंवा मारण्याची वेळ येत नाही, ती शहाणीच असतात. मग माणूसच असा का. माणसाचं छोटंसं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याची रूपं किती निरागस असतात. बीजामधून नुकतंच अंकुरलेल्या 2 कोवळ्या पोपटी पानासारखं. बघा, आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर सुद्धा इथं सापडलं. निरागस रूप म्हणून त्याला कुठल्याही भावभावना स्पर्श न झालेला, व्यावहारिक विश्वात संचार करणाऱ्या आपल्या आईच्या उदरात सुरक्षितपणे राहणारा तो जीव म्हणजे निसर्गाचं मानव प्राण्याच्या जीवनचक्रातलं सर्वात सुंदर रूप असतं. बघा, सर्वात सुंदर. सत्य असत्य. बघा, विरुद्धार्थी शब्द आला इथे. व्यवहार व्यापार ह्या कशाचाही स्पर्श न झालेला, त्यालाही सत्यच प्रिय असतं. त्याच्या दृष्टीने
सत्य म्हणजेच त्याची माता. बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर लगेच सापडलं आपल्याला सत्य विचार होतात. बाळाच्या दृष्टीने सत्य म्हणजे त्याची काय माताच आहे. निसर्गाच्या विलक्षण निकट असलेली किंबहुना निसर्गाशी प्रामाणिक असलेली अशी त्याची आई. काय आहे? आई. अंकुरणाऱ्या बीजाला जशी माती तशी तान्हुल्या माता. जसं मूल मोठं होतं तसं ह्या व्यवहारी जगात तरबेजपणाने जगणारी माणसं त्याच्या अवतीभोवतीचे आपण सगळेच त्याला निसर्गापासून दूर नेतो. प्रत्येक सजीवाला आतला आवाज असतो. काय असतो? प्रत्येक सजीवाला त्याचा आतला आवाज असतो. त्याच्या संजीवतेने चैतन्याचं ते रूप असतं. प्रत्येक सजीवाला मुलं त्या आतल्या आवाजाचं आकर्षक असतं. पण दिवसागणिक वाढणाऱ्या त्या बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यवहारी जगात खेचत असतो. इथली मूल्य फारच वेगळी असतात. इथलं जीवन हे व्यवहारमय झालेलं असतं. बघा आपण उतारा तर नीट वाचलेला असतं, तुम्हाला त्यातला सगळा सारांश समजलेला आहे. आता प्रश्न बघूया आपण. चला फास्टमध्ये प्रश्न बघूया, जराही वेळ न घालवता. बघा बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य म्हणजे काय? आपण बघितलं होतं. बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य काय आहे? तर त्याची माता म्हणजेच त्याची आई. ऑप्शन क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 92वा प्रश्न काय? लेखिकेच्या मते बाळ जन्माला आल्याबरोबर कसं दिसतं? बघा लेखिकेच्या मते बाळ जन्माला आल्यावर कसं दिसतं? तर कोवळ्या पोपटी पानासारखं. आपण बघितलेलं होतं. स्पर्शाची जाण असलेल्या कोवळ्या पोपटी पानासारखं. ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे. चला पुढचे प्रश्न बघूया आपण. लेखिकेची मैत्रीण झाडांशी पुढीलपैकी काय करीत नाही विचारले. बघा काय करत नाही? झाडांना रागवते, झाडांशी बोलते, झाडांजवळ मन मोकळं करते, झाडांना थोपटते. बघा झाडांशी बोलते, झाडांचं मन मोकळे करते, झाडांना थोपटे, पण झाडांना रागवायचं नाही. त्याने काय सांगितले? झाडांना रागवायचं नाही, झाडं ही शहाणीच असतात असं त्याने उत्तरामध्ये सांगितलेलं होतं. बघा झाडांना रागवायचं नाही. ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यवहारी जगात खेचतो. यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखायचे. तुम्हाला काय सांगितलंय? खेचतो ह्या शब्दाचं व्याकरण ओळखायचं आहे. बघा ऑप्शन आहेत अकर्मक क्रियापद, साधित क्रियापद, प्रयोजक क्रियापद आणि सकर्मक क्रियापद. बघा खेचतो ही क्रिया कोणावर घडली आहे? बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यवहारी जगात खेळतो. बाळ हे काय झालं? तर कर्म झालं. त्यामुळे उत्तर ऑप्शन ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सकर्मक क्रियापद. खेचणे ही क्रिया कोणावर घडली? बाळावर. बाळ हे काय? कर्म आहे. कर्मावर जेव्हा क्रिया घडते तेव्हा काय व्हायचं? सकर्मक क्रियापद. 95 प्रश्न बघा. सर्वात निर्मळ रूप यातील निर्मळ काय आहे? निर्मळ काय आहे विचारले. अव्यय आहे, विशेषण आहे, कर्ता आहे की कर्म आहे? निर्मळ रूप त्याचं निर्मळ ह्याचं काय सांगितलं? विशेषण सांगितलं. रूपाचं काय सांगितलं? विशेषण सांगितले. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा पण दिवसागणिक वाढणाऱ्या त्या बाळाला यातील अधोरेखित काय आहे? दिवसागणिक ह्याला अधोरेखित केलं आहे. तर त्यांनी काय बाळाला वाढणाऱ्या त्या बाळाला अधोरेखित केलं आहे. बघा दिवसागणिक काय आहे? न्यूनत्वबोधक अव्यय, क्रियापद, कर्म आणि कर्ता. बघा दिवसागणिक म्हणजे हे वेळेचा संदर्भ दर्शवतं. इथं क्रिया विशेषण अव्यय पाहिजे होतं, पण ह्यांनी काय उत्तर दिले? न्यूनत्वबोधक अव्यय. न्यूनत्वबोधक अव्यय. मला तिथं जरा थोडीशी गफलत वाटते. तुम्हाला काय वाटतं ह्या प्रश्नाबद्दल? तुम्ही सांगायचं आहे, कारण ॲन्सर कीमध्ये ह्याचं उत्तर न्यूनत्वबोधक अव्यय दिलेलं आहे. दिवसागणिक हे कसं आहे? वेळ टाईम सांगतं, त्यामुळे क्रिया विशेषण अव्यय इथं त्यांनी ऑप्शन द्यायला पाहिजे होता, पण तसा दिला नाही. त्यामुळं जर पणला अंडरलाईन केलं असतं तर तिथं आलं असतं न्यूनत्वबोधक अव्यय, म्हणजे 2 शब्द वाक्य जोडणारा शब्द, त्याला न्यूनत्वबोधक अव्यय आपण म्हणतो ना. जर तिथं दिवसागणिक आहे, तो वेळ दर्शवतोय, स्थळ दर्शवतोय, त्यामुळं काय आहे? दररोज, दिवसागणिक, दिवस आड करून असं जर असतं तर तिथं काय आहे? क्रियाविशेषण अव्यय यायला पाहिजे होतं, पण तसं दिलं नाही. ऑप्शन क्रमांक 1च ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला सांगा. बघा 97 प्रश्न काय? निरागस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द विचारला आहे. बघा निरागस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द विचारला आहे. निष्पाप, प्रांजळ, आकस आणि पारदर्शी. निरागस या शब्दासाठी निष्पाप हे समानार्थी शब्द आहे, प्रांजळ हा शब्द समानार्थी आहे, आकस हा काही विरुद्धार्थी शब्द आहे. त्यामुळं समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? आकस. पारदर्शी सुद्धा हा काय आहे? निरागसला समानार्थी, त्याचा सेमच अर्थ होतो, त्यामुळे ते काय? पारदर्शी, प्रांजळ आणि निष्पाप हे निरागसचे समानार्थी शब्द आहेत. आकस हा काय आहे? समानार्थी शब्द नसलेला शब्द आहे. बघा चला पुढचा प्रश्न बघू. विरुद्धार्थी शब्द देणारी शब्द जोडी. बघा भावभावना,
व्यवहार व्यापार, सुंदर निर्मळ आणि सत्य असत्य. बघा ही उतार्यात आलं होतं सत्य असत्य. ही विरुद्धार्थ शब्दाची जोडी आहे बघा. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा. झाड नको असेल तर आदिवासी काय करतात? बघा, झाडांना अधिक प्रेम करतात, झाडांना पाणी घालत नाहीत, झाडांना दूषण देतात आणि झाडांना खत घालतात. बघा आपण बघितलं होतं, झाड नको असेल तर आदिवासी काय करतात? तर झाडांना दूषण देतात किंवा तिथं जाऊन शिवीगाळ करतात, असं आपण बघितलं होतं उत्तरात. त्यामुळे झाडांना दूषण देतात. ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा. जर तुम्ही व्यवस्थित उतारा जर वाटला मन देऊन आणि त्याचं सगळे संकल्पना जी उतारात मांडलं आहे ते जर तुम्ही एकदा वाचताना सगळं लक्षात ठेवलं तर आपोआप सगळ्या प्रश्नाची उत्तर बघा इझिली तुम्हाला सॉल्व्ह होतात. बघा आता आपण काय बघणार आहोत? कविता बघणार आहोत. कविता वाचताना नीट वाचायची, त्याचा अर्थ समजून घ्यायचा, म्हणजे प्रश्नांची उत्तर हे सुद्धा काय पटापट तुम्हाला समजतात. रात्र अशी सुनसान, उदासी घेऊन या पाऊस आला. काय घेऊन आला पाऊस? उदासी. सांग कुणाचे व्याकुळ डोळे घेऊन पाऊस आला. तुझ्या घरावर कौलारावर असेल बरसत यावेळी. हाक तुझी भिजलेली ओली घेऊन या पाऊस आला. पुस्तकात मिटूनी सुकलेले फूल कुणीतरी ठेविले. तशा स्मृती मिटलेल्या हळव्या घेऊनी पाऊस आला. घेतलास तू निरूप माझा तेव्हा मिटल्या डोळ्यांनी. मौन तुझे ओथंबून भरले घेऊन या पाऊस आला. बघा काय, रात्र सुनसान उदासी पाऊस घेऊन, म्हणजे रात्र ही सुनसान उदासी घेऊन आलाय पाऊस. काय घेऊन आलाय? पाऊस उदासी घेऊन आलाय. त्याने काय सांग कुणाचे व्याकुळ डोळे घेऊनही पाऊस आला, म्हणजे व्याकुळ डोळे व्याकुळ डोळे त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये काय असलेले व्याकुळ झालाय त्याबद्दल. तुझ्या घरावर कौलावर बरसत यावेळी. हाक तुझे भिजलेले ओली घेऊन पाऊस आला. बघा त्यांनी काय सांगितलंय? पाऊस काय घेऊन आलाय सांगितलंय? उदासी घेऊन आलाय. पुस्तकात मिटून सुकलेले फूल कुणीतरी ठेव. सुकलेलं फूल हे पुस्तकात मिटून कोणते ठेवले? तशा स्मृती मिटलेल्या हळव्या, म्हणजे त्या आठवणी त्यामध्ये ठेवलेल्या आहेत. घेतलास तू निरूप माझा तेव्हा मिटल्या डोळे मौन तुझे ओतंबून भरले घेऊन या पाऊस आला. जेव्हा मिटलेल्या डोळ्याने आपण निरोप घेतो त्या काय? मौन तुझी ओतंबून भरली या पाऊस आला, असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा आता प्रश्न बघूया. कवीच्या मते आलेला पाऊस कशाचे प्रतीक आहे? बघा आपण काय घेऊन आलाय? उदासी घेऊन आलाय. कशाचे प्रतीक आहे? तर उदासीनतेचे प्रतीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. मौन तुझे ओथंबून भरले, यातील ओथंबून काय आहे? ओथंबून म्हणजे काटोकाट भरलेले. काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा तुझ्या घरावर कौलारावर असे बरसत, यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. कौलारावर, वर, खाली असे जे शब्द आले तर त्याला काय म्हणतं? शब्दयोगी अव्यय. आलेला पाऊस पुढीलपैकी काय घेऊन आलेला नाही म्हणले? आनंदाचे गाणे, व्याकुळ डोळे, ओथंबलेले मन आणि भिजलेली हाक. आनंदाचे गाणे घेऊन आलेला नाही. बघा नाही विचारले. आनंदाचे गाणे नाही, तर व्याकुळ डोळे, ओथंबलेले मन, भिजलेले हाक हे शब्द सगळे कवितेत आलेले आहेत. बघा हे बघा, घेऊन या पाऊस आला, यातील पाऊस काय आहे? पाऊस काय आहे हे विचारलं आहे. पाऊस काय आहे? कर्ता आहे. आला ह्याच्यावर क्रिया होत आहे. पाऊस काय घेऊन आलाय? पाऊस आला असा होत आहे, त्यामुळे हे काय आहे? कर्ता आहे. प्रस्तुत कवितेतून कवीने पुढीलपैकी काय व्यक्त केले आहे? फुलांचे महत्त्व, विरह भावना, पावसाचा निरामय आनंद आणि स्वर्ग सुखाचा आनंद. तर काय केलं आहे? प्रस्तुत कवितेतून कवीने विरह भावना व्यक्त केली आहे. बघा पूर्ण कवितेतून आपल्याला काय विरह भावना, एक पावसाबद्दलची विरह भावना काय केली आहे? व्यक्त केली आहे. अशा प्रकारे बघा आज आपण कविता आणि उतारा याच्यावरील प्रश्न बघितलेले आहेत. उतारा कसा सोडवायचा, कवितेचा सारांश समजून घ्या, सगळे प्रश्न तुम्हाला सुटतील. व्याकरण तर तुम्ही केलंच आहे, आणि सिंपल व्याकरण येतं, जास्त अवघड हार्ड व्याकरण काय येत नाही. त्यामुळे काय करायचं, जास्त तिथं वेळ घालवायचा नाही. उतारा वाचत बसू नका, तिथं जास्त वेळ जाणार. आधी प्रश्न वाचा, मग उतारावर जावा, तुम्हाला प्रश्न पटपट सुटतील. बघा अशा प्रकारे आज आपण काय केलं आहे? उताराही बघितलं आहे, त्यामुळं तुम्हाला अजिबात आता कशामध्ये अडचण राहिलेली नाही. पेपर सोडवा, अजिबात वेळ घालवू नका. फास्ट प्रश्न सोडवा, इथे तिथे जास्त वेळ घालवू नका. त्यामुळं उद्या ज्यांचा पेपर आहे त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट, आणि खूप तुम्हाला छान मार्क पडणार आहेत. अशा भावनेनेच पेपर द्या. पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह राहू नका. निगेटिव्ह राहिला तर आपले
इथं जास्त घाबरू नका, पेपर शांततेत सोडवा, जास्त मार्क्स नक्कीच मिळतील, नक्की म्हणजे नक्कीच मिळतील. तुम्हाला जे सोपं वाटतं ते आधी प्रश्न सॉल्व करा बघा. त्यामुळं काय करायचं आहे, अजिबात घाबरायचं नाही, वेळेत जावा पेपरला, सगळं साहित्य बरोबर घेऊन जावा, डॉक्युमेंट्स तुमचे काय असते ते सर्व बरोबर घेऊन जावा. आणि अशा पद्धतीने बघा आज आपण इथेच थांबू. आणि वन्स अगेन ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. थँक्यू.